केस गळती या विषयावर आज आपण थोडंसं बोलणार आहोत. केस गळतीची बघा बरीच कारणं असू शकतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे पुरेशी झोप न घेणे आणि दुसरं म्हणजे अतिविचार हा सुद्धा केस गळतीचा मुख्य कारण असू शकतं. शॉवर खाली सतत अंघोळ करणं किंवा अंघोळ केल्यानंतर ओली केस ठेवणं याने सुद्धा केस गळतीचं प्रमाण वाढतं. डोक्याला उशी न घेणं हे सुद्धा एक कारण आहे. छोटीशी अगदी 4 इंचाची उशी तरी डोक्याला असायला पाहिजे. अति म्हणजे रोज कॅप घालणं. बरीच लोकं बघा सतत रोज कॅप घालतात. याने डोक्याला घाम येतो, उष्णता वाढते म्हणून सुद्धा केसगळती होऊ शकते आणि अजिबातच कॅप न घालणं हे सुद्धा केसगळतीचं कारण असू शकतं. केसगळतीची बऱ्याच वेगवेगळ्या कारणाने केसगळती होते. शिवाय बाहेरचं खाणं, खाण्यापिण्यामध्ये जे काही चेंजेस होतात याने सुद्धा केसगळती होते. मिठाचं प्रमाण जास्त असेल तरी सुद्धा केसगळती होते. आपण म्हणतो बघा लिंबू केसांसाठी चांगला असतो. लिंबू पाणी घ्यावं पण याचं प्रमाण जर वाढत असेल, म्हणजे तुम्ही रोजच लिंबू पाणी घेत असाल, तरीसुद्धा केसगळती होऊ शकते. त्यामुळे सगळ्या गोष्टी योग्य त्या प्रमाणात असायला पाहिजेत. हे केसगळतीचे सगळ्यात मुख्य कारणही आहेत. किंवा स्विमिंग पूलमध्ये जरी तुम्ही स्विमिंगला सतत जात असाल, स्विमिंग पूलमध्ये बघा केमिकल्स यूज केलेले असतात, त्याने सुद्धा केसगळती होते. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे केसगळती होत असते. याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांमध्ये किंवा आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम असणं सगळ्यात गरजेचं आहे. कॅल्शियम कमी असेल तरी सुद्धा केसगळती होते. कॅल्शियमसाठी आपल्याला ड्रायफ्रुट्सचा वापर आपण जास्त करू शकतो. अक्रोड, बदाम, मनुके किंवा अंजीर याचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. याने केसगळती थांबू शकते. त्यामुळे पोटातून घेण्यासाठी हे सगळ्यात चांगलं औषध आपल्याला असू शकतं. आवळा जर खाण्यात ठेवला, आवळा कँडी खाऊ शकतो, आवळा खाऊ शकतो किंवा आवळा ज्यूस जरी तुम्ही घेत असाल, तरी व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये भरून येणार आहे आणि केसांना न्यूट्रिशन या आवळ्याने मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आवळासुद्धा नियमितपणे खाऊ शकता. याने सुद्धा केसगळती कमी होऊ शकते. केसगळती बघा वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाला केसगळतीचे प्रकार वेगवेगळे असतात. त्याने सुद्धा आपण एनालिसिस करू शकतो, की केसगळती का होते? वात, पित्त, कफ हा केसगळतीचा सगळ्यात मुख्य हे कारण आहे. तर वात, पित्त, कफ म्हणजे काय? जर आपल्याला ओळखायचं असेल, तर केसाच्या बघा स्काल्पच्या पुढच्या भागात जर केसगळती होत असेल, तर ती वातामुळे होऊ शकते. मधल्या भागात बऱ्याच लोकांना मधल्या भागात म्हणजे मध्ये टक्कल पडतं. मधल्या भागात जर केसगळती होत असेल, तर ती पित्तामुळे होते. जेव्हा पाठीमागच्या भागात केसगळती होते, तेव्हा ती कफामुळे होत असते. त्यामुळे हे स्वतःचं स्वतः तुम्ही एनालिसिस करू शकता. या प्रकारे एनालिसिस करू शकता किंवा गरज वाटली तर जवळच्या वैद्यांकडे जाऊन सुद्धा आपण याची तपासणी करू शकतो. आता आमच्याकडे बघा तोडकर संजीवनीमध्ये नाडी परीक्षण मशीनद्वारे केलं जातं. त्याच्यामध्ये काय आपलं पूर्ण प्रकृती आपल्याला समजते. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, वात, पित्त, कफ हे पूर्णपणे समजते. त्याचे रिपोर्ट्स आपल्याला येतात किंवा अगदी अतिविचार आपण करत असेल, किती पर्सेंटेजमध्ये विचार करतो, किती प्रमाणात कमी करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या नाडी परीक्षणामधून आपल्याला समजतात. आयुर्वेद आज एवढा फास्ट झालाय, की नाडी परीक्षणच्या मशीनमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या आपल्या प्रकृतीच्या गोष्टी समजून येतात. खाण्यापिण्यापासून ज्या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या या नाडी परीक्षणातून या रिपोर्ट्समध्ये म्हणजे पेपर रिपोर्ट्स याच्यामध्ये येतात. त्यामुळे हे स्वतः एनालिसिस करून सुद्धा आपण बघू शकतो. केस गळती आपली कशी होतीये म्हणजे केस विरळ होतायत का? जर हे आपल्याला बघायचं असेल, तर आपल्या एका हेअर फॉलिकमध्ये किती केस आहेत म्हणजे 1च आहे, 2 आहेत, 3 आहेत, ह्यावरून सुद्धा आपल्याला आपले केस कसे आहेत हे समजू शकतो. 3 केस म्हणजे मजबूत मूळ आणि ती केस अगदी बेटर असतात, चांगली असतात. म्हणजे केसांना न्यूट्रिशन चांगलं मिळतंय असं त्याचा अर्थ होतो. जर केस विरळ होत असतील म्हणजे की 1 केस राहतो, जेव्हा एक-एकच केस एका हेअर फॉलिकमध्ये असतो, तेव्हा केस विरळ दिसतात म्हणजे आपली जी काही केसांची केस गळतीची गती आहे, ती फास्ट झपाट्याने वाढत असते. असं जर होत असेल म्हणजे मुळं जर कमकुवत होत असतील, तर तुम्ही याच्यासाठी कांद्याचा रस वापरू शकतो आपण. कांद्याचा रस जर एक 10-15 मिनिटं केसांना स्कॅल्पला आठवड्यातून 2 वेळा कांद्याचा रस स्कॅल्पला लावून ठेवला. एक 10-15 मिनिटानंतर आयुर्वेदिक शॅम्पूने अगदी माईल्ड शॅम्पूने जर वॉश केलं, तरीही पकड मजबूत व्हायला लागते. म्हणजे हे हेअर फॉलिकमध्ये एकच केस राहतो, याचा अर्थ की मुळं कमकुवत होतायत, तर ही मुळं मजबूत करण्यासाठी आपण कांद्याचा रस वापरू शकतो. किंवा बऱ्याच लोकांना बघा डॅन्ड्रफचं प्रमाण वाढत असतं. हे सुद्धा हेअर फॉल
होण्याचं कारण आहे. डॅन्ड्रफमध्ये सुद्धा प्रकार असतात. बऱ्याच लोकांना स्कॅल्पला चिटकून राहिलेला असतो डॅन्ड्रफ किंवा खपली पडत असते. अ, सतत म्हणजे शोल्डरवर सुद्धा डॅन्ड्रफ पडत असतो. अशी सुद्धा बरीच कारणं असतात. डॅन्ड्रफ जर जास्त होत असेल, तर दह्यामध्ये लिंबू मिक्स करून एक 20 मिनिटं तरी स्कॅल्पला तुम्ही लावून ठेवलं, तरी डॅन्ड्रफ कमी होऊ शकतो. हे सुद्धा हेअर फॉलमध्ये मुख्य कारण आहे. ते सुद्धा आपण कमी करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हेअर फॉल होण्याचं कारण येतं, ते म्हणजे केसांना होणारं ऑइलिंग. म्हणजे आपण बरीच लोकं बघा, बऱ्याच लेडीज असतील, हेअर स्पा करायला जातात किंवा पार्लर्समध्ये जातात. वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून येतात आणि या ट्रीटमेंट अशा प्रकारे असतात, की त्याला तेल लावायचं नाही किंवा या ट्रीटमेंटमधून असं म्हणतात, की न्यूट्रिशन मिळतं किंवा केसांना लागणारं सगळं मिळत असतं. त्यामुळे तेल लावायचं नाही, तेल लावण्याची गरज नाहीये, असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. पण मी सांगते, म्हणजे बघा कोल्हापुरी चप्पल जर तुम्ही बघितली असेल, म्हणजे चामड्याची चप्पल तुम्ही बघितली असेल, तर तेल लावलं नाही तर ती कुरकुर करत असते. तेल लावत असेल आपण तर ती चांगली राहते. म्हणजे मेलेल्या जनावराची मेलेली जी चामडी असते, ती जर तेल लावल्याने व्यवस्थित होत असेल, तर आपली जर जिवंत चामडी आहे, म्हणजे याचा अर्थ की आपल्या शरीराला किंवा स्कॅल्पला तेलाची गरज ही असते. लहानपणी बघा जेव्हा बाळ जन्माला येतं, त्याला टाळू भरण्यासाठी म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं असतं, की टाळू भरण्यासाठी तेलच वापरतात. टाळूवरती तेल लावून ती टाळू भरली जाते आणि या तेलामुळेच टाळू हळू भरून येते. म्हणजे लहानपणापासून आपल्याला आई-आजी शिकवत असते, की डोक्याला तेल किती गरजेचं आहे आणि हळू जसं आपण मोठं होतो, जसं आपल्याला हेअरस्टाईल्स करायचे असतात किंवा बाहेर जायचं असतं, चिपचिपेपणा नको असतो, यासाठी हळू आपण तेल लावणं बंद करतो किंवा स्पा करून तेलाचं प्रमाण पूर्णपणे काढून टाकतो. तर हे तेल लावणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण तेलाशिवाय केसांची पकड मजबूत होत नाही. जर शक्यतो तुम्ही आठवड्यातून मी म्हणत नाही रोज तेल लावायला पाहिजे, पण आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे आणि योग्य तेल लावणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण टीव्हीवर किंवा बऱ्याच ठिकाणी बघत असतो. वेगवेगळ्या तेलाच्या ॲड्स बघतो. वेगवेगळे तेल ट्राय करतो. दर महिन्याला, दर आठवड्याला वेगवेगळी तेलं बदलत असतो किंवा वेगवेगळे शॅम्पू बदलत असतो. याच्यामुळे हेअर फॉल कमी होत नाही, तर तो वाढत असतो. त्यामुळे एकच वापरा, योग्य वापरा. जे काही आपला हेअर फॉल आहे, तो एनालिसिस करा. योग्य ऑइल बघा, योग्य शॅम्पू वापरा, पण एकच वापरा. त्याचं प्रमाण योग्य असावं. खूप जर तुम्ही फेस व्हावा म्हणून जास्त शॅम्पू वापरत असाल, तरी सुद्धा चालत नाही. जे काही व्हावं ते योग्य प्रमाणात व्हावं. आठवड्यातून 2 वेळा डोक्याला तेल लावायलाच पाहिजे. जर तुम्हाला शक्य झालं तर दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश जर घेता आला केसांना, तर केसांसाठी सगळ्यात उत्तम आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश घेता आला तर तो घ्या. आयुर्वेदिक शॅम्पूने सॉफ्टमध्ये त्याला वॉश करा. आणि याच्यासाठी एखादा उपाय आपण म्हटलो तर मेथीदाणे बघा, मेथीदाणे भिजवायचे आहेत आणि भिजवलेले मेथीदाणे दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करून तुम्ही स्कॅल्पला लावू शकता. 10-15 मिनिटानंतर ते वॉश करू शकता. तरी मुळं चांगली होतात, केस चांगले व्हायला मदत होतात. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगेल, की तोडकर संजीवनीचं केशप्रभा हे हेअर ऑइल जे आहे ते पूर्वी आई-आजीच्या फॉर्म्युलापासून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲडिशनल करून हा फॉर्म्युला तयार करून हे ऑइल बनवलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की यूज करू शकता. केसांच्या सगळ्या समस्यांसाठी हे ऑइल बेस्ट आहे. आम्ही स्वतः हे ट्राय करतो. आम्ही स्वतः हे लहानपणापासून पूर्वीपासून लावत आलोय. आता हा फॉर्म्युला आम्ही बॉटलमध्ये उतरवलाय. बऱ्याच लोकांनी हे ऑइल ट्राय केलंय. हे ऑइल नेतात म्हणजे अगदी रोज कुरिअर चालू असतात. रोज आमच्या मेडिकल शॉप्समधून हे ऑइल जातं आणि प्रत्येकाला येणारा रिझल्ट हा बेस्टच आहे. कारण आयुर्वेदिक ऑइल आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा हे ऑइल वापरू शकता आणि नक्की हे ऑइल तर तुम्ही वापराच. शिवाय याच्यासोबत टॅबलेट सुद्धा आहेत. रोज ऑइल आपण करू शकत नाही. त्यामुळे रोज एक टॅबलेट आपण घेऊ शकतो. केशप्रभा टॅबलेट ही रोज 1 घेतली आणि ऑइलिंग आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही ऑइलिंग करत असाल, तर बघा स्वतः एका महिन्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट यायला लागेल. लक्षात येईल हेअर फॉल कमी होतोय, केस शायनी होतायत. म्हणजे अगदी केसांना चांगलं न्यूट्रिशन मिळतंय. केस तुटणे हा सुद्धा प्रकार असतो. तर तो सुद्धा चांगल्या प्रकारे भरून येऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपाय तर तुम्ही कराच. शिवाय तुम्ही ऑइलिंग तर गरजेचं असतंच. त्यासाठी तुम्ही केशप्रभा
हेअर ऑइल तुम्ही वापरू शकता. एकदा नक्की ट्राय करा आणि मग आम्हाला सांगा. खाली आमचा नंबर दिलेला आहेच. याच्याशिवाय आणखी काही प्रॉब्लेमसाठी तुम्हाला उपाय हवा असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आमची टीम आपल्याशी बोलेल आणि अगदीच तुम्ही खूप लांब असाल आणि कुठल्याही समस्येसाठी आमच्याशी बोलायचं असेल, तर ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा उपलब्ध आहे. ऑनलाईन सुद्धा आपण व्हिडिओ कॉलद्वारे आपण बोलू शकतो आणि घरच्या घरी अगदी बरं होऊ शकतो.